आणि आता लोकसभेचा महासंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या आपण बघूया। 2017लाही भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली, त्यावेळी शिवसेनेसोबत युती तोडू शकत नाही असं शहांनी सांगितलं, तर आम्हाला शिवसेना चालत नाही असं शरद पवार म्हणाले, त्यामुळे चर्चा पुढे गेली नाही। अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट। 2019ला उद्योगपतीच्या घरी चर्चा व्हायची, अमित शहा म्हणाले मागचा अनुभव चांगला नाही, तुम्ही शब्दाचे पक्के आहात, शपथ घ्यावी लागेल। दुसरीकडे खरगे काही बोलल्यानं शरद पवारांनी सांगितलं ठरलं तसं करा। अजित पवारांकडून पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। मोहिते पाटलांचं राजकारण पवारांनी जवळपास संपुष्टात आणलं होतं, त्यावेळी आम्हीच त्यांच्या पाठीशी उभे राहिलो, त्यांच्या घरातील सर्वांनाच जे घडतंय ते मान्य आहे असं नाही, फडणवीसांचा शरद पवारांना टोला। माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांना धक्का, चुलत बंधू आणि सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते यांचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा, सर्व कार्यकर्त्यांना कमळाला मतदान करण्याचं आवाहन। लग्न झाल्यानंतर मुलगी माहेरची नाही तर सासरची लक्ष्मी असते, मुलगी माहेरी आल्यावर जावायला आहेर करतात, तुम्हीही साडी चोळी करा पण बटन दाबू नका। अजित पवारांच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चा। आता भाषण करतात ते वालचंद नगरला शिकायला होते, याचा अर्थ त्यावेळी बारामतीत शिक्षण चांगलं नव्हतं, मात्र आता बारामतीमध्ये शिक्षणासाठी बाहेरून मुलं येतात। अजित पवारांचा रोहित पवारांना टोला। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पराभवासाठी शिंदेंची यंत्रणा काम करत आहे, महायुतीमधील गँगवॉर सुरू, त्याचा लवकरच स्फोट होईल, संजय राऊतांचा हा आरोप आहे। आम्ही अजित पवारांना संपवायला आलोय, आले किती गेले किती संपले भरारा, पण शरद पवारांच्या नावाचा अजूनही दरारा। संजय राऊतांकडून पवारांचं कौतुक, तर अजित पवारांची चंपा लाडकी, राऊतांचा चंद्रकांत पाटलांसह अजित पवारांवर निशाणा। पवारांना संपवायचं असं चंद्रकांत दादा म्हणाले, पोटातलं ओठावर आलं, शरद पवार लढतात हे भाजपला सहन होत नाही, सुप्रिया सुळेंचा टोला।